गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा घटक प्रश्नोत्तर स्वरूपात अभ्यासत आहोत आणि तो म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवस्था. हा सार्वजनिक वित्त व्यवस्थेचा भाग 2 आहे आणि या भाग 2 मधील जो पहिला प्रश्न आहे तो पुढील प्रमाणे: सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरचा जो खर्च असतो तो कोणत्या स्वरूपाचा असतो, असा हा प्रश्न आहे. तर सरकारचा कायदा आणि सुव्यवस्था यावरचा जो खर्च राहील तो अनुत्पादक स्वरूपाचा असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. जे खर्च उपयोगात्मक असतात मात्र त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जर उत्पादनाला चालना मिळत नसेल तर त्यास आपण अविकासात्मक खर्च किंवा अनुत्पादक खर्च असं म्हणू शकतो. त्याची काही उदाहरणं आपल्याला पाहता येईल. कायदा आणि सुव्यवस्थेवरचा खर्च असेल, प्रशासकीय खर्च असेल, पगार भत्ते पेन्शन यावरचा खर्च असेल, इवन व्याजावरचा जरी खर्च असेल तरी तो अनुत्पादक खर्च असतो. सोबतच संरक्षण वसाहत व्यवस्थापनावरचा जो देखील खर्च राहील तो देखील अनुत्पादक स्वरूपाचा, ज्याला आपण अविकासात्मक खर्च असं म्हणू शकतो. आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 2. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणता खर्च हा राज्य सरकारच्या वाढत्या खर्चास कारणीभूत आहे, असा हा प्रश्न आहे. यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे नागरी प्रशासनाचा विस्तार, यामुळं राज्य सरकारचा खर्च वाढतो, बरोबर. दुसरा मुद्दा आहे का वाढत्या किमती आणि राहणीमानाच्या खर्चामुळं झालेला वाढीव पगार, हा देखील राज्य सरकारच्या वाढत्या खर्चास कारणीभूत आहे, बरोबर. त्यानंतर सरकारचा शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारा जो खर्च असतो हा देखील राज्य सरकारच्या वाढत्या खर्चास कारणीभूत असतो. त्यानंतर विकास खर्चातील जी वाढ होत असते ती देखील आपल्याला असं दिसून येते का राज्य सरकारच्या खर्चाच्या वाढीस कारणीभूत ठरते. तर यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर राहील का कोणता खर्च राज्य सरकारच्या वाढत्या खर्चास कारणीभूत आहे, तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी हे सर्व जे मुद्दे आहेत ते राज्य सरकारच्या वाढत्या खर्चास कारणीभूत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये नागरी प्रशासनाचा विस्तार असो, वाढत्या किमती व राहणीमानाच्या खर्चामुळे झालेला वाढीव पगार असो, किंवा सरकारचा शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या 2 गोष्टीवरचा जो होणारा खर्च आहे तो देखील कारणीभूत आहे राज्य सरकारच्या वाढत्या खर्चास. त्यानंतर विकासाप्रमाणे विकास खर्चातील वाढ केली जाते, ती देखील कारणीभूत ठरते, राज्य सरकारच्या वाढत्या खर्चास कारणीभूत ठरते ती गोष्ट. तर अशा पद्धतीनं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत. तो देखील खूप महत्त्वाचा आहे. शून्याधारित अर्थसंकल्प तुम्हाला माहीत असेल TCS पॅटर्नमध्ये, शिवाय कंबाईंड मेन्स असेल किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये अंदाजपत्रकातील एक भाग आहे शून्याधारित अर्थसंकल्प. शिवाय TCS पॅटर्नमध्ये तर तो एक ठळक घटक देण्यात आलेला आहे शून्याधारित अर्थसंकल्प. या संदर्भात या अभ्यासक्रम घटकाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी हा प्रश्न आवर्जून अभ्यासावा का महाराष्ट्रात मांडण्यात आलेल्या शून्याधारित अर्थसंकल्पासंदर्भात अचूक नसणारे विधाने कोणते, अचूक नसणारे म्हणजे बरोबर नसणारं विधान कोणतं आहे ते निवडा, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर पाहणार आहोत. पहिल्यांदा हे मुद्दे जे आहेत ते लक्षात ठेवा. पहिला जो मुद्दा घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रात मांडण्यात आलेल्या शून्याधारित, पहिला प्रश्न असा आहे का महाराष्ट्रात मांडण्यात आलेल्या शून्याधारित अर्थसंकल्पासंदर्भात अचूक नसणारे विधान कोणते. या संदर्भात पहिला मुद्दा आहे 27 ऑक्टोबर 1986 रोजी महाराष्ट्रामध्ये शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्याची सूचना देण्यात आली, बरोबर का. 27 ऑक्टोबर 1986 मध्ये महाराष्ट्रामध्ये शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्याची प्रथम सूचना देण्यात आली होती. हे तारीख लक्षात ठेवा, 27 ऑक्टोबर 1986. त्यानंतर महाराष्ट्रात सुरुवातीला 21 विभागांसाठी शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. हे विधान चुकलेलं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला 21 विभागांसाठी नव्हे तर 42 विभागांसाठी शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे का यावेळेस किमान जो सरकारने अर्थसंकल्प मांडला शून्याधारित अर्थसंकल्प, त्यामधला जवळपास 80% किमान 80% खर्चाबाबत हा शून्याधारित अर्थसंकल्प होता. ही बाब लक्षात घ्या का किमान 80% खर्चासाठी शून्याधारित अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये मांडण्यात आला होता. महाराष्ट्र हे शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारं देशातलं पहिलं राज्य होतं. त्यानंतर पुढं शून्याधारित अर्थसंकल्पात विद्यमान कार्यक्रम आणि उपक्रम यांना आपोआप निधी उपलब्ध होत नाही, हे विधान सत्य आहे. मात्र याच्यातलं एकच विधान चुकलेलं आहे, ते म्हणजे ब. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे ब
का महाराष्ट्रात मांडण्यात आलेल्या शून्य आधारित अर्थसंकल्पासंदर्भात अचूक नसणारे म्हणजे बरोबर नसणारं विधान कोणतं? तर ब. कारण महाराष्ट्रात सुरुवातीला 42 विभागांसाठी शून्य आधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी एक बाब लक्षात ठेवावी का शून्य आधारित अर्थसंकल्पामध्ये जे विद्यमान कार्यक्रम असतात किंवा उपक्रम असतात त्यांना आपोआप निधी उपलब्ध होत नसतो. दुसरी एक बाब की महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारं. आणि ज्यावेळेस शून्य आधारित अर्थसंकल्प महाराष्ट्रात मांडण्यात आला त्यावेळेस जवळपास 50 कोटी रुपयाची बचत झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री जे होते ते शंकरराव चव्हाण होते आणि अर्थमंत्री जे होते ते सुशीलकुमार शिंदे होते. आणि त्यावेळेस वित्तराज्यमंत्री अतिशय हुशार आणि तज्ज्ञ व्यक्ती होते श्रीकांत जिचकार. तर ह्या 4 गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारं. त्याच्यानंतर 50 कोटीची बचत झाली होती त्यावेळेस शून्य आधारित अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस. आणि शून्य आधारित अर्थसंकल्प हा महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिक वर्ष 1987-88 मध्ये मांडला होता. ही बाब देखील तेवढीच महत्त्वाची आहे. तत्कालीन जे मुख्यमंत्री होते ते शंकरराव चव्हाण होते, अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे होते आणि वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकार होते. आणि आणखी एक महत्त्वाची मुद्दा हा आहे शून्य आधारित अर्थसंकल्पाच्या संदर्भात का यावर 2 प्रकारे टीका केली जाते या शून्य आधारित अर्थसंकल्पावर. का या शून्य आधारित अर्थसंकल्पामुळं सामाजिक न्याय इत्यादी तत्वाकडे दुर्लक्ष होते अशी एक टीका या शून्य आधारित अर्थसंकल्पाच्या संदर्भात केली जाते आपल्याला पाहायला मिळते. आणि सोबतच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा टीका म्हणावी लागेल आपल्याला त्याला का खर्चाचा अंदाज मांडताना काहीतरी आधार असावा लागतो. या ठिकाणी आधार शून्य मानण्यात येतो, मात्र आधार शून्य असू शकत नाही असे देखील टीका या शून्य आधारित अर्थसंकल्पासंदर्भात केली जाते. हे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं. त्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 4 बघणार आहोत का तुटीच्या अंदाजपत्रकाच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही असा हा प्रश्न आहे. तर तुटीचा अर्थसंकल्प केव्हा मांडला जातो हे एक महत्त्वाची बाब आहे. ज्यावेळेस तुमच्या प्राप्तीतून तुमचा खर्च भागवला जात नसेल तर त्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. तर या ठिकाणी प्रश्नच असा आहे का तुटीच्या अंदाजपत्रकाच्या संदर्भात कोणतं विधान योग्य नाही. पहिलं विधान पाहणार आहोत आपण. ज्यावेळेस सरकारी प्राप्तीपेक्षा सरकारी खर्च जास्त असतो त्यावेळेस तुटीचा अर्थसंकल्प मांडतात. बरोबर आहे. ज्याला आपण आमदनी अठ्ठन्नी आणि खर्चा रुपया म्हणू अशासारखी जर गोष्ट असेल त्याच वेळेस जो आहे तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. म्हणून ज्यावेळेस सरकारी प्राप्तीपेक्षा सरकारचा खर्च जास्त असतो त्यावेळेस तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. हे विधान बरोबर आहे. नंतर विकसनशील देशात मुख्यतः तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. बरोबर. विकसित देशात तुटीचा अर्थसंकल्प कदाचित एखाद्या वेळेस मांडला जात असेल, मात्र जास्त करून हा अर्थसंकल्प विकसनशील देशातच मांडला जातो. म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे का विकसनशील देशात मुख्यतः तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. त्यानंतर तुटीच्या अर्थसंकल्पामुळं आर्थिक विकासाला चालना न मिळता बाधा निर्माण होते. या ठिकाणी बाधा निर्माण नसते होत का तुटीच्या अर्थसंकल्पाचा जर व्यवस्थितरित्या जर वापर करण्यात आला, जर त्या पैशाचा तुटीच्या अर्थसंकल्पाचा म्हणजे जे पैसे आपण एक्स्ट्रा घेतले कर्ज म्हणून घेतले तर त्या पैशाचा जर आपण व्यवस्थितरित्या विकास कार्यासाठी जर आपण त्याचा वापर केला तर ते विकासास चालना देणारं ठरू शकते. म्हणून या ठिकाणी हा मुद्दा चुकलेला आहे का तुटीच्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासाला चालना न मिळता बाधा निर्माण होते किंवा अडथळा निर्माण होते. हा मुद्दा चुकलेला आहे. कारण तुटीच्या अर्थसंकल्पामुळं तर पैसा ओतला जातो बाजारात विविध विकास कार्यांमध्ये, त्यामुळं विकासाला चालना मिळते. तर हे विधान चुकलेलं आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं का तुटीच्या अर्थसंकल्पामुळं आर्थिक विकासाला चालना मिळत असते ना की बाधा निर्माण होत असते. त्यामुळं या ठिकाणी जे विधान चूक आहे ते म्हणजे विधान ज्याला आपण चुकलेलं आहे. म्हणून उत्तर आहे आपलं 3 क्रमांकाचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 5 पाहणार आहोत. सरकारचे राजकोषीय धोरण कशाला म्हणायचं असा हा प्रश्न आहे. का सरकारचे राजकोषीय धोरण म्हणजे नेमकं काय? राजकोषीय धोरण हे जे असते हे अर्थसंकल्पीय धोरण असते. ही बाब लक्षात ठेवा. राजकोषीय धोरण, वित्तीय धोरण किंवा अर्थसंकल्पीय धोरण ह्या एकच बाबी आहेत आणि ह्या बाबी सरकारशी रिलेटेड असतात ना की RBIशी. यामधले जो दुसरा मुद्दा आहे मौद्रिक धोरण, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो, ज्याला द्रव्य धोरणही म्हणतात किंवा द्रव्य नीती म्हणतात किंवा चलनविषयक धोरण म्हणतात. ह्या उरलेल्या ज्या 3 बाबी आहेत त्या रिलेटेड आहे RBIशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मौद्रिक धोरण आखते 2016 पासून, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो.
तर त्यानंतर त्यांच्याच धोरणाला चलनविषयक धोरण म्हणतात, ना की चलनविषयक धोरण हे सरकारशी रिलेटेड नाही, ते RBIशी रिलेटेड आहे आणि चलनविषयक धोरणालाच आपण द्रव्य धोरण म्हणतो. एकंदरीत तुम्हाला हे लक्षात येईल का राजकोषीय धोरणालाच आपण वित्तीय धोरण म्हणतो आणि राजकोषीय धोरणालाच आपण अर्थसंकल्पीय धोरण म्हणतो. अर्थसंकल्पीय धोरण, राजकोषीय धोरण आणि वित्तीय धोरण हे सरकारच ठरवत असते, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. या एकरूप बाबी आहेत, ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 6 बघणार आहोत. राज्य सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला काय म्हणतात? तर राज्य सरकारचं जमा खर्चाचं धोरण आहे. परत तोच प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल फक्त शब्द बदललेले आहे का राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला आपण राजकोषीय धोरण म्हणतो, कारण सरकारशी रिलेटेड बाब आहे आणि सरकारशी रिलेटेड असल्यामुळं या ठिकाणी वित्तीय धोरण जरी तुम्हाला आलं असतं किंवा अंदाजपत्रकीय धोरण किंवा राजकोषीय धोरण, तर सरकारचं जे जमा खर्चाचं धोरण असते त्या जमा खर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण म्हणतात, ना की चलनविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण किंवा द्रव्य निर्मिती धोरण. कारण या तिन्ही उरलेल्या ज्या शेष राहिलेल्या बाबी आहे त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी रिलेटेड आहे. त्या म्हणजे चलनविषयक धोरण, मौद्रिक धोरण आणि द्रव्यनीती धोरण. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे राजकोषीय धोरण, कारण राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला आपण राजकोषीय धोरण म्हणू शकतो, अंदाजपत्रकीय धोरण म्हणू शकतो किंवा वित्तीय धोरण म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 7 बघणार आहोत. तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहीत असेल जेंडर बजेट म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला खूप वेळा येतो. तर या ठिकाणी जेंडर बजेट म्हणजे स्त्रियांसाठी वेगळं बजेट मांडणे असं नाही. लिंग समानता असली पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये काही बाबी आहेत का अंदाजपत्रकामध्ये लिंग समानता असली पाहिजे, मग स्त्रियांसाठी वेगळं अंदाजपत्रक नसते. तर साधारण अर्थसंकल्पामध्ये काही अशा विशिष्ट तरतुदी करण्यात येतात स्त्रियांसाठी, जेणेकरून त्यांचा विकास झाला पाहिजे, विशेषतः स्त्रियांच्यासाठी, स्त्रियांच्या उत्थानासाठी किंवा स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काही साधारण अर्थसंकल्पामध्ये जे तरतूद केलेली असते त्याला आपण जेंडर बजेट म्हणतो. म्हणून या ठिकाणी उत्तर या प्रश्नाचं आहे सामान्य अर्थसंकल्प, ज्याला आपण साधारण अर्थसंकल्प म्हणतो. या अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या वेळेस महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी असतात त्याला आपण जेंडर बजेट म्हणतो, लिंग आधारित अर्थसंकल्प म्हणतो, ना की पुरुषांशी रिलेटेड स्वतंत्र तरतुदी असेल तर त्याला आपण जेंडर बजेट म्हणू. या प्रश्नाचं उत्तर येईल सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी असल्या तर त्याला आपण जेंडर बजेट म्हणू. आता दुसरा मुद्दा विद्यार्थ्यांनी हा लक्षात ठेवा का जेंडर बजेट भारतामध्ये सर्वप्रथम आर्थिक वर्ष 2005-6मध्ये अरुण जेटली यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले होते. नंतरचा दुसरा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवू शकता का या ठिकाणी आणखी एक अरुण जेटली म्हटल्यापेक्षा आपण पी चिदंबरम यांनी सादर केला होता. दुसरी एक महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवा की ही जी संकल्पना आहे जेंडर बजेटची ही ऑस्ट्रेलिया देशाकडून घेण्यात आलेली आहे आणि 4-5 म्हणतो 2005-6च्या आर्थिक वर्षामध्ये प्रथमच असं जेंडर बजेट भारतामध्ये प्रथमच सादर करण्यात आलं होतं. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. आणि जेंडर बजेटची जी संकल्पना आहे ती संकल्पना ऑस्ट्रेलिया देशावरून घेण्यात आलेली आहे, ही बाब महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 8 पाहणार आहोत का खालीलपैकी कोणती महसुली जमा नाही, असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल कोणती महसुली जमा नाही असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महामंडळ करातून प्राप्त जे महसूल असते, पहिले ते एक लक्षात ठेवा, अंदाजपत्रकामध्ये महसुली जमा असतो, महसुली खर्च असते, भांडवली जमा असते, भांडवली खर्च असतो, अशा बाबी असतात आपल्या अंदाजपत्रकामध्ये. तर त्यामध्ये महसुली जे अर्थसंकल्प असतो, अर्थसंकल्पीय खर्च 2 भागात विभाजित होतो. एक म्हणजे महसुली खर्च आणि दुसरा म्हणजे भांडवली खर्च, तसंच महसुली जमा आणि भांडवली जमा. तर या ठिकाणी विचारलेलं आहे महसुली जमा कोणता नाही. तर महामंडळ जे असतात कंपन्या, या कंपन्यांच्या करातून सरकारला, राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा, यांना प्राप्त होणारा जो महसूल असतो तो महसुली जमेचा भाग असतो, कराच्या रूपात जो गोळा झालेला आहे. शिवाय त्याच्यानंतर सरकारचा उद्योगांचा नफा जो असतो तो देखील महसुली जमेचाच भाग असतो. त्याच्यानंतर लाभांश जो असतो सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून मिळणारा तो देखील महसुली जमेचा भाग असतो. महसुली जमेचे 2 भाग पडतात, कर उत्पन्नातून मिळणारे आणि करेत्तर उत्पन्नातून मिळणारे. तर या ठिकाणी जो महामंडळाच्या करातून प्राप्त होणारा महसूल आहे तो महसुली कराचा भाग आहे आणि जे सरकारी उद्योगांचा नफा असेल किंवा लाभांश असेल
हा महसुली करेत्तर महसुलाचा भाग आहे, पण आहे महसुली जमा. त्यानंतर जो चौथा मुद्दा आपण पाहता तो या ठिकाणी चुकलेला आहे, कारण निर्गुंतवणुकीतून प्राप्त होणारा जो नफा असतो तो भांडवली जमेचा भाग असतो. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं, कारण आयोग याच पॅटर्नवर तुम्हाला प्रश्न विचारते का महसुली जमा कोणती, भांडवली जमा कोणती, किंवा मग महसुली खर्च कोणता किंवा भांडवली खर्च कोणता. हे सर्व मुद्दे तुम्हाला जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत त्या संदर्भात तुम्हाला तो प्रश्न सोडवता येणार नाही. प्रश्न क्रमांक 9 आपण पाहणार आहोत. तो म्हणजे तुटीच्या अर्थभरणाने कोणता दुष्परिणाम घडून येणार नाही, असा हा प्रश्न आहे. तर तुटीच्या अर्थभरणाने कोणता परिणाम घडून येणार नाही किंवा कोणता दुष्परिणाम घडून येणार नाही. तर चलनवाढ आणि भाववाढ होऊ शकते, कारण तुटीचा अर्थभरणा केल्यामुळं सरकारकडे मोठ्या प्रमाणात पैसा येतो, त्यामुळं चलनवाढ किंवा भाववाढ होऊ शकते. कारण तो पैसा बाजारात उतला जातो आणि बाजारात उतल्यामुळं चलनवाढ आणि भाववाढ होऊ शकते. दुसरी गोष्ट आहे की निश्चित उत्पन्न गटातील लोकांना सक्तीची बचत करावी लागते, कारण भाववाढ झाली तर वस्तूच्या किमती वाढतात, त्यामुळं लोकांकडे बचत कमी होते, विशेषतः गृहिणींकडे. त्यामुळं हा महत्त्वाचा आहे का ज्यांचं निश्चित उत्पन्न आहे, विशेषतः पेन्शनधारक असेल किंवा गृहिणी असतील तर निश्चित उत्पन्न आहे यांचं तर लक्षात घ्या. त्यामुळं या गटातील लोकांची जी बचत राहील ती कमी राहील, त्याला आपण सक्तीची बचत म्हणू. आणि हे कशामुळं घडून आलं तर हे तुटीच्या अर्थ भरण्याचा तो दुष्परिणाम आहे, कारण भाववाढ झाली, चलनवाढ झाली तुटीच्या अर्थ भरण्यामुळं. त्यामुळं निश्चित उत्पन्न गटातील लोकांना सक्तीची बचत करावी लागते. नंतर खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदल होतो, बरोबर, कारण मोठ्या प्रमाणात पैसा जो आहे बाजारात ओतल्या गेल्यामुळं जे गुंतवणूक असते खाजगी त्याच्यामध्ये चेंजेस होताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आर्थिक विकास दर कमी होण्याचा धोका असतो, हे विधान चुकलेलं आहे. कारण आर्थिक विकास दर वाढावा यासाठीच तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो किंवा तुटीचा अर्थभरणा केला जातो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर चुकलेलं आहे ते म्हणजे आर्थिक विकासाचा दर कमी होण्याचा धोका असतो तुटीच्या अर्थभरण्यानं. तर हा दुष्परिणाम नाही आहे तुटीच्या अर्थभरण्याचा. जे आपण तुटीच्या अर्थभरण्याचे दुष्परिणाम पाहिले ते म्हणजे चलनवाढ आणि भाववाढ. दुसरं म्हणजे निश्चित उत्पन्न गटातील लोकांची जी सक्तीची बचत त्यांना करावी लागते. खाजगी गुंतवणुकीच्या संरचनेत बदल होतो, हा देखील तुटीच्या अर्थसंकल्पनेचा दुष्परिणाम आहे. आणि चौथा जो मुद्दा आहे तो दुष्परिणाम नाही आहे, आर्थिक विकासाचा दर कमी होणे. ही गोष्ट तुटीच्या अर्थसंकल्पामुळं होईलच असं सांगता येणार नाही, कारण तुटीचा अर्थसंकल्प मुख्यतः मांडला जातो आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक आपण 10 घेणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. का सार्वजनिक निगम समितीच्या संदर्भात कोणते विधान बिनचूक आहे. बिनचूक म्हटलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला बरोबर विधानं ओळखायची आहेत. तर या ठिकाणी पहिला जो मुद्दा आलेला आहे तो म्हणजे या समितीची निर्मिती, म्हणजे सार्वजनिक निगम समितीची जी निर्मिती करण्यात आली प्रथम, ती करण्यात आली 1964मध्ये, बरोबर. परंतु के संतानम समिती नाही पाहिजे या ठिकाणी लागेल. कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीनुसार सार्वजनिक निगम समितीची स्थापना करण्यात आली होती, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यामुळं हा मुद्दा या ठिकाणी चुकलेला आहे, कारण के संतानम समितीच्या शिफारसीनुसार नव्हे तर कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीनुसार सार्वजनिक निगम समितीची स्थापना सर्वप्रथम 1964मध्ये करण्यात आली होती. दुसरा मुद्दा आहे का सार्वजनिक निगम समितीमध्ये 22 सदस्य असतात, बरोबर. त्यापैकी 15 सदस्य लोकसभेतून येतात, राज्यसभेतून 7 सदस्य निवडून दिले जातात, बरोबर. तिसरा मुद्दा आहे ही समिती उद्योगांचे अहवाल आणि लेखे तपासते, हे विधान बरोबर आहे. आणि या समितीचा कालखंड, सार्वजनिक निगम समितीचा जो कालखंड असतो ते 1 वर्ष असतो. तर आणि दुसरी एक बाब लक्षात ठेवा का हा मुद्दा बरोबर आहे का सार्वजनिक समितीचा जो कालखंड राहील तो 1 वर्षाचा. या ठिकाणी हा मुद्दा चुकलेला आहे का सार्वजनिक निगम समितीची स्थापना 1964मध्ये के संतानम समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली होती. या ठिकाणी के संतानम समितीच्या शिफारसीनुसार नव्हे तर कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीनुसार सार्वजनिक निगम समितीची स्थापना करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणखी काही मुद्दे आपल्याला सांगता येतील का जे सार्वजनिक उपक्रम समिती असते त्यांची जी निवडणूक होत असते ती अप्रत्यक्ष पद्धतीनं होते, एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर पद्धतीनं केल्या जाते त्यांची निवडणूक. दुसरं, या समितीचं जर आपण सार्वजनिक उपक्रम समितीचं जर आपण कार्य पाहिलं तर हे सार्वजनिक उद्योगांचे अहवाल आणि लेखे तपासते. इव्हन भारताचे जे महालेखापाल असतात कॅग, ज्यांची नेमणूक आपण पाहिलं 148 कलमानुसार होते भारताचे कॅग,
तर भारताच्या महालेखापालानं जे काही तपासलेले सार्वजनिक उद्योगाचे अहवाल असतात ते देखील तपासणं या सार्वजनिक निगम समितीचं काम आहे. इव्हन सार्वजनिक उद्योगांच्या ज्या स्वायत्तता किंवा कार्यक्षमताच्या संदर्भात त्यांचा कारभार योग्य व्यावसायिक किंवा व्यापारी तत्वांचं पालन करून चालवला जात आहे की नाही सार्वजनिक उपक्रम, याची तपासणी देखील हे सार्वजनिक निगम समिती करताना आपल्याला दिसून येते. मात्र या समितीला सरकारच्या धोरणांच्या योग्यतेची तपासणी करता येत नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. शिवाय ही जी समिती आहे सार्वजनिक उपक्रम समिती, ही उद्योगांचे साधारणपणे मूल्यमापन करणे सोबतच उत्पादन अर्थव्यवस्थेला मदत करत आहे की नाही, सार्वजनिक उद्योगधंद्याचा रोजगार निर्मिती होत आहे की नाही, या अनुषंगिक बाबींची आणि उद्योगांची निर्मिती, ग्राहकांच्या हिताचं संरक्षण होत आहे की नाही, या सगळ्या बाबींची पडताळणी करताना आपल्याला सार्वजनिक निगम समिती पाहायला मिळते. अशा पद्धतीने सार्वजनिक निगम समिती आहे. खूप वेळा यावर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत, तर तो तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक आपण 11 पाहणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्टच्या संदर्भात, ज्याला आपण राजकोषीय दायित्व किंवा अर्थसंकल्पीय कायदा ज्याला म्हणतो, त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. हा कायदा लक्षात ठेवा 2003चा आहे, ज्याला आपण फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट म्हणतो, ज्याला तुम्ही FRBM म्हणता. ते FRBM लक्षात ठेवा, FRBMलाच आपण फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट म्हणतो, त्यालाच आपण राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा म्हणतो. तर या ठिकाणी या संदर्भात काही मुद्दे देण्यात आलेले आहे का राजकोषीय दायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा 2003च्या संदर्भात अचूक विधाने निवडा. या कायद्याची अंमलबजावणी जी आहे FRBM कायद्याची, ही 5 जुलै 2004 रोजी करण्यात आली होती, बरोबर. आणि या कायद्यानुसार मार्च 2009पर्यंत राजकोषीय तूट शून्यावर आणण्याचं बंधन केंद्र सरकारवर टाकण्यात आले. हे विधान चुकलेलं आहे, कारण राजकोषीय तूट शून्यावर आणणं नाही आहे, तर ते महसुली तूट पाहिजे. आणि दुसरा जो चौथा मुद्दा जो घेण्यात आला का मार्च 2009पर्यंत महसुली तूट 3% कमी करण्याचं बंधन केंद्र सरकारवर आहे. या ठिकाणी महसुली तूट नव्हे तर राजकोषीय तूट पाहिजे का मार्च 2009पर्यंत राजकोषीय तूट 3% कमी करण्याचं बंधन केंद्र सरकारवर या राजकोषीय दायित्व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा 2003नं टाकलेला आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि विशेषतः STI मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने. ते हे मुद्दे लक्षात ठेवा का राजकोषीय दायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी झाली 5 जुलै 2004 रोजी. या कायद्यामध्ये हे 2 मुद्दे चुकलेले आहे, जे आपण पाहिले का या कायद्यानुसार मार्च 2009पर्यंत राजकोषीय तूट नव्हे तर महसुली तूट शून्यावर आणण्याचं बंधन केंद्र सरकारवर टाकण्यात आले. आणि जो क मुद्दा आहे तो म्हणजे मार्च 2009पर्यंत महसुली तूट 3% कमी करण्याचं बंधन केंद्र सरकारवर आहे. तर या ठिकाणी महसुली तूट नव्हे तर ते पाहिजे राजकोषीय तूट कमी करण्याचं बंधन केंद्र सरकारवर टाकण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे अचूक विधान निवडा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अविधान बरोबर आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. नंतर आपण पाहणार आहोत 12व्या नंबरचा प्रश्न, तो तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. 12वा प्रश्न आहे का सरकारच्या तुटीचा अर्थ भरण्याचा कोणता स्रोत नाही, असा 12वा प्रश्न आहे. का सरकारच्या तुटीचा अर्थ भरण्याचा कोणता स्रोत नाही, असा 12वा प्रश्न आहे. पहिला मुद्दा आहे का रिझर्व्ह बँकेकडून आणि व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे हे सरकारच्या तुटीच्या अर्थ भरण्याचा स्रोत आहे, बरोबर. का सरकार तुटीचा अर्थ भरणं करत असताना रिझर्व्ह बँक आणि व्यापारी बँकेकडून कर्ज घेते, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा घेण्यात आलेला आहे तो म्हणजे नवीन चलन निर्मिती करते सरकार अर्थ भरण्यासाठी, हे विधान देखील बरोबर आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी, हे देखील विधान बरोबर आहे. मात्र जमा झालेला कर महसूल हा सरकार तुटीचा अर्थ भरण्यासाठी वापर करते, हे विधान चुकलेलं आहे, कारण जमा झालेला कर महसूल हा तुटीचा अर्थ भरण्याचा स्रोत नसतो. तर रिझर्व्ह बँकेकडून किंवा व्यापारी बँकेकडून जे कर्ज घेतलं जाते ते तुटीचा अर्थ भरण्यासाठी, तो स्रोत आहे तुटीचा अर्थ भरण्याचा. नवीन चलन निर्मिती करणे हा देखील सरकार तुटीचा अर्थ भरण्याचा स्रोत म्हणून वापर करते. आणि स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे हा देखील तुटीचा अर्थ भरण्याचा स्रोत आपल्याला सांगतील. मात्र जमा झालेला कर महसूल हा सरकारच्या तुटीचा अर्थ भरण्याचा स्रोत नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 15वा, तो देखील राजकोषीय दायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा 2003च्या संदर्भात आहे.
त्याला आपण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट म्हणतो, FRBM कायदा 2003चा. या संदर्भात हे विधानं पुढीलप्रमाणे आहे. राजकोषीय दायित्व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम 2004च्या संदर्भात कोणते विधान बिनचूक आहे, म्हणजे कोणते विधान बरोबर आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या नियमांची अंमलबजावणी म्हणजे राजकोषीय दायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम 2004, ज्याला आपण FRBM नियम म्हणू, यांची जी अंमलबजावणी आहे, या नियमांची अंमलबजावणी 5 जुलै 2004 रोजी करण्यात आली. बरोबर, हे विधान बरोबर आहे. आणि या नियमानुसार सन 2004-05 पासून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी महसुली तूट 0.5% किंवा अधिक टक्क्यानं कमी व्हावी असं लक्ष ठेवण्यात आले होते. बरोबर, हे विधान देखील बरोबर आहे. का 2004-05 पासून या नियमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी जे महसुली तूट आहे ते GDPच्या 0.5% किंवा अधिक टक्क्यानं कमी व्हावी असं लक्ष ठेवण्यात आलं होतं या राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियमानुसार. आणि हा नियम 2004चा आहे आणि कायदा 2003चा आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि नंतरचा मुद्दा जो देण्यात आला तोही आपण पाहणार आहोत. का त्या ठिकाणी या सांगण्यात आलेलं आहे मुद्द्यामध्ये का या नियमानुसार सन 2004-05 पासून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी राजकोषीय जे तूट आहे ते 0.3% किंवा अधिक टक्क्यानं कमी व्हावी असं देखील लक्ष ठेवण्यात आलं होतं राजकोषीय तुटीच्या संदर्भात. का राजकोषीय तूट हे GDPच्या संदर्भात 0.3% किंवा अधिक टक्क्यानं कमी व्हावी असं देखील लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे तिन्ही मुद्दे महत्त्वाचे आहे, अ, ब आणि क. हे लक्षात ठेवा. का राजकोषीय दायित्व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम कधीचा, तर 2004चा. या नियमांची अंमलबजावणी कोणत्या दिवसापासून झाली, तर 5 जुलै 2004 पासून. आणि याच नियमानुसार सन 2004-05 पासून प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी जे महसुली तूट आहे ते GDPच्या 0.5% किंवा अधिक टक्क्यानं कमी व्हावी असं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर याच नियमानुसार म्हणजे 2004च्या सन 2004-05 या आर्थिक वर्षाच्या शेवटी राजकोषीय तूट हे GDPच्या 0.3% किंवा अधिक टक्क्यानं कमी व्हावी असं देखील लक्ष ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे सर्व विधाने सत्य आहे. त्यानंतरचा पुढचा आपण 14वा प्रश्न पाहणार आहोत. भारताच्या राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्पाला काय म्हणून संबोधले जाते. हा अतिशय सोपा मुद्दा आहे. का भारताच्या राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्पाला काय म्हणून संबोधले जाते. तुम्हाला माहीत असेल अर्थसंकल्पाची जी व्याख्या आहे, अर्थसंकल्पाची जी व्याख्या करण्यात आली ती वार्षिक वित्तीय विवरणपत्र अशी करण्यात आली. भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठेही बजेट नावाचा किंवा अर्थसंकल्पाचा शब्दप्रयोग नाही. अर्थसंकल्पासाठी वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा शब्दप्रयोग भारताच्या राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं भारताच्या राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्पाला वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं म्हणतात. आणि अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प जो मांडला जातो तो भारतीय राज्यघटनेच्या 112 कलमानुसार आणि राज्याचा जो मांडला जाईल अर्थसंकल्प तो भारतीय राज्यघटनेच्या 202 कलमानुसार. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. नंतर आपण शेवटचा मुद्दा बघणार आहोत. शेवटचा प्रश्न का वार्षिक वित्तीय विधेयक संसदेत मांडल्यापासून किती दिवसाच्या आत संसदेनं संमत करून तो राष्ट्रपतीची संमती मिळणे आवश्यक असते. प्रश्न काय दिलेला आहे का वार्षिक वित्तीय विधेयक संसदेत मांडल्यापासून किती दिवसांच्या आत संसदेनं ते संमत करून राष्ट्रपतींची संमती मिळवणं आवश्यक असते असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे 75 दिवसांमध्ये वार्षिक वित्तीय विधेयक संसदेत मांडून त्याला राष्ट्रपतींची संमती घेणं गरजेचं असते, ते देखील 75 दिवसांच्या आतमध्ये. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 4 आहे. का 75 दिवसामध्ये संसदेनं अर्थसंकल्प संमत करून राष्ट्रपतीची संमती घेणं गरजेचं असते. तर ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी की 75 दिवसामध्ये हे सर्व प्रोसेस झाली पाहिजे अर्थसंकल्पाशी संबंधित असणारी. अशा प्रकारे ह्या आजच्या आपण सार्वजनिक वित्त व्यवस्था भाग 2 मधील 15 प्रश्न आहेत. पुन्हा भेटू आपण सार्वजनिक वित्त व्यवस्थेच्या भाग 3 मध्ये. त्यामध्ये देखील असतील सार्वजनिक वित्त व्यवस्थेशी संबंधित असेच नवनवीन प्रश्न जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.